आता ओनली चाइल्ड जर मुलगी असेल आणि मुलगा आहे, तर मी काय नेहमी सांगते, की तुमच्या दोघांना 4 पालक आहेत. 2 आई आहेत आणि 2 बाबा आहेत. या दोघांची जबाबदारी तुमची दोघांची आहे. आता ते जर आई-वडील हिचे समजा पेन्शन नसेल किंवा सोर्स ऑफ इन्कम दुसरं काही नसेल आणि हिचा बऱ्यापैकी पगार असेल, तर थोडी अमाउंट तिने माहेरी द्यायला ऑब्जेक्शन त्याच्यात असायचं काही कारणच, कारण जिम्मेदारी आहे ती. आपण मूल आहे म्हटल्यानंतर आपल्या मागच्या जनरेशनची जबाबदारी आपल्यावरती आहे. तुम्ही पुरुष असा, स्त्री असा, असायलाच हवी ती. त्यामुळे फायनान्सचे ह्याच गोष्टी प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये चर्चा केली जाते, की बाबा फायनान्सेस तुम्ही कसे बघणार आहात किंवा तुमच्या शिल्लक टाकण्याच्या कल्पना काय आहेत, खरेदीच्या कल्पना काय आहेत. मटेरियलिस्टिक थिंकिंग असतं आणि दुसऱ्या पार्टीला असं नाही, नाही मला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही.